ती सांगायची गरजच आहे. महाराष्ट्र हा ऑलवेज प्रगत राज्य म्हणून ओळखलं जायचं. ते आर्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, प्रशासकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात सुद्धा अजूनही आहे. पण त्याला कुठेतरी ठेच लागण्याचा प्रयत्न इथे झालेला दिसतोय. साधे गणित सांगताना राज्यावरचं कर्ज जवळपास 7.82 लाख कोटी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे वाढलं जाईल आता. 7.11 लाख कोटी 23-24 होतं ते. राज्यावर साधारण हे करत असताना 1,10,000 कोटीच्या वर राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारावर जातो. साधारण 48,000 कोटी रुपये हे पेन्शनवर जातात. साधारण 38 ते 40,000 कोटी रुपये हे जे आपण कर्ज घेतलंय त्या कर्जावरचं रिपेमेंट करताना इंटरेस्टवर जातात. मग अशा पद्धतीने आता अजित पवारांनी जो जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर, तर तो साधारण 6.15 लाख कोटीचा असेल. तर ह्याच्यात जर आपण हे 2 लाख कोटी गेले तर मग ज्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च हा जर फक्त 80 ते 90 कोटी 90,000 कोटी असेल तर याच्यातनं आपल्याला बघायला लागेल की खरोखरच राज्याचं भलं होणार आहे का. कारण एक साधं सूत्र आहे की जेव्हा आपण भांडवली खर्चावर खर्च करतो तेव्हा त्याच्यातनं असेट निर्माण होतात. असेट निर्माण झाले की त्याच्यानं उत्पन्नासाठी स्रोत निर्माण होतात. ते झाल्यावर रोजगार निर्माण होतो. ते झाल्यावर त्याच्यातनं उत्पन्न म्हणजे जो रोजगार करणार आहे एम्प्लॉई म्हणून त्यालाही मिळतं आणि जो देणार आहे त्याला मिळतं. पर्यायाने तो पैसा डिमांड वाढल्यावर कन्झम्पशन मध्ये जातो आणि तोच पैसा परत रोल आउट होऊन किंवा रोल इन होतो तो इकॉनॉमीमध्ये होतो. आणि इकॉनॉमीचा जो रेट आहे म्हणजे वाढण्याचा ज्याला इथे आपल्याला म्हणतात ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि आपल्या देशाच्या लेवलला म्हणतात जीडीपी तो वाढण्याला मदत होतो. मग आता इथे बोलताना अजित पवारांनी ज्या वेगवेगळ्या वेलफेअर आणि डेव्हलपमेंट स्कीम ज्या अनाऊन्स केल्या आहेत तर त्याचा बोजा हा 1 लाख कोटी रुपयाचा झालाय. त्या व्यतिरिक्त म्हणजे हा प्रश्न जयंत पाटलांनी झाल्या विधान भवनात विचारलेला होता की हे बजेट तुम्ही मांडलं आणि बजेट संपायच्या सेशन संपायच्या आधीच तुम्ही आणखीन जवळपास लाख कोटीच्या पूरक मागण्या मांडताय. त्याचा अर्थ काय आहे. त्यामुळे पर्यायी आता माझ्याकडे कॅबिनेट नोट सुद्धा आहे त्याच्यात क्लिअर कट म्हटलंय की राज्याचं एकूण जे नियोजन आहे ते कुठेतरी बिघडलेलं दिसतंय आणि आपली जी राजकोषीय तूट आहे ती साधारण 2 लाख कोटीच्या वर गेलेली आहे. मला असं वाटतं राज्याची एकूण प्रगती बघता आणि त्याचं जे फायनान्स बघता आपण हे आता टिकू शकतो. पण ते खरोखरच टिकण्यायोग्य आणि ते सर्व्हायव्हल साठी खरोखरच गरजेचं आहे का. तर मला असं वाटतं इथे कुठेतरी आपल्याला नजर ठेवण्याची गरज आहे. कारण जरी आपला जो डेट आहे किंवा कर्ज आहे ते 25% जे आपलं ग्रॉस म्हणजे राज्याचं सकल उत्पन्नाच्या लिमिटच्या बरंच आत आहे. साधारण 17 ते 18% आहे. आपल्याला अजून स्कोप आहे. तरी सुद्धा केवळ जर आपण कर्ज काढून ते फेडण्यासाठी गेलो आणि भांडवली खर्चावर गेलो नाही तर मला असं वाटतं राज्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तू म्हणालीस तसं ही खरं तर ही कॉम्पिटिशनच आहे. म्हणजे मला ह्याच्यात एक इंटरेस्टिंग अरुण कुमार जेटलीने इथं डिफरन्स एक मस्त कॉइन केलेलं होतं. ते काय म्हणाले होते सरकार वेगळे असू शकतात आयडिओलॉजिकल डिफरन्सेस असू शकतात पण भारत हा जो एकूण फेडरल किंवा युनियन ऑफ स्टेट आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह अँड कोऑपरेटिव्ह फेडरलिझम राहायला पाहिजे. त्यामुळे खरोखरच चांगलं आहे. पण अशा पद्धतीने घोषणांची कॉम्पिटिशन नको आहे आपल्याला. कॉम्पिटिशन करताना राज्यामधली इन्व्हेस्टमेंटचा फ्लो कसा वाढेल राज्याच्या जीएसडीपीचा ग्रोथ कसा वाढेल राज्याची एम्प्लॉयमेंट ग्रोथ कशी होईल ह्याच्यावर जर का वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने कॉम्पिटिटिव्ह अँड कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होईल. आता इथे साधं उदाहरण देताना लाडकी बहीण योजनावर 46,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. आता परवा ह्यांनी जे अनाऊन्स केलंय 3,000 रुपये देणार. मी काही म्हणजे ब्युरोक्रॅटशी बोलत होतो इन्फॉर्मली त्यांच्या म्हणण्यानुसार हे आणि मग ते 4,000 रुपयाचा भत्ता असेल आणि मग बाकीची पंचसूत्री मधले त्यांनी सांगितलं होतं काही 25 लाखापर्यंत आम्ही विमा देणार आरोग्यासाठी वगैरे वगैरे. हे करायचं झालं तर ऍडिशनली आत्ताचा अंदाज आहे अजून कोणी याच्यावर अभ्यास केलेला नाही पण किमान 1 लाख प्लस म्हणजे आता अजित पवार म्हणायला लागलेले 3 लाख कोटी लागतील. म्हणजे मी साधारण त्या जवळपास पोहोचतोय ज्या ऑफिसरशी बोलून आल्यावर. मग हे जर आणखीन वाढणार असेल तर मला असं वाटतं राज्याच्या सुदृढतेला आणि जी आर्थिक जी एकूण जी म्हणजे आपण जर नेहमी म्हणतो ना की कोणीही राज्यकर्ता असेल तर त्याचं पहिलं सूत्र असावं की अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतात कल्याणकारी राज्य आहे परफेक्ट. पण ते करत असताना सुद्धा भर असतो तो फिस्कल प्रुडन्स
किंवा फिस्कल मॅनेजमेंटवर. आर्थिक हा सबंध डोलारा सांभाळताना अशा प्रकारची जी मॅनेजमेंट आहे त्याला कुठे तडा जाणार नाही. त्यामुळे तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. अशा नुसत्या घोषणासाठी करू आणि मग मध्येच जर का मी मध्ये म्हटलं की 2004चा जो दाखला दिला मग मध्येच जर का बंद केल्या तर जी नामुष्की येईल आणि पर्यायी जो बॅकलॅश येईल तो आणखीन खरं तर ह्या सबंध पॉलिटिकल पार्टीज किंवा जो क्लास आहे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण असेल. त्यामुळे ठीक आहे, दादा अर्धवी म्हणतात किंवा जयंतराव पाटील हेही म्हणाले की आम्ही जरी 3,000 रुपये देत असो ते कमिटमेंटसाठी आम्ही पूर्ण तयारीने उतरलेलो आहोत आणि ते करून दाखवू. अंततः महालक्ष्मी योजना त्यासाठी तू बघितलं असतील की त्यांनी परवाला आंध्र प्रदेश तेलंगणाचे चीफ मिनिस्टर, हिमाचलचे चीफ मिनिस्टर आणि कर्नाटकाचे डेप्युटी चीफ मिनिस्टर डी शिवकुमार यांना इथे मुंबईत आणलं आणि त्यांनी जे नरेंद्र मोदीजी त्यांच्यावर आरोप करतायत किंवा अमित शहाजी की हे कसं त्यांनी नुसते अनाउन्समेंट केला काही दिलं नाही, तर त्यांनी त्याचा ठेवा म्हणजे बेसिकली सांगितलं की आम्ही काय केलंय. त्यामुळे हा जो आरोप आहे तो कसा खोटा आहे वगैरे वगैरे. मला असं वाटतं मी त्याच्या पलीकडे जातोय. राज्यांनी अशा प्रकारच्या योजना आणल्याच पाहिजे, कारण राज्य जसं मी म्हटलं तसं कल्याणकारी म्हणजे वेलफेअर स्टेट आहे. ते करताना सर्वंकष ज्याला नेहमी नरेंद्र मोदीजी म्हणतात की इन्क्लुझिव्ह ग्रोथ 100% पाहिजे, पण ते करत असताना आपण फिस्कल मॅनेजमेंटला तडा देत नाही होत ना, राज्याच्या इकॉनॉमीवर आपण अतिक्रमण करत नाही होत ना, हा जर विचार केला तर मला असं वाटतं याची जर सांगड घातली म्हणजे ज्याला म्हणतात तसं की अशा पद्धतीच्या पॉप्युलिस्ट स्लोगन पण ज्या व्यवहार अर्थी अशा आणि त्याचबरोबर असणाऱ्या इकॉनॉमीच्या मॅनेजमेंटवर जर का डोळा ठेवला तर ही जर बॅलन्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना स्ट्रायकिंग द बॅलन्स, तर ते कुठल्याही राज्यासाठी हे अत्यंत स्वागतार्ह ठरू शकतं.